बिग बॉस मराठीतील हा आठवडा एलिमिनेशनसाठी खूप जास्त अवघड होणार आहे. कारण उरलेल्या 7 सदस्यांपैकी तन्वी कोलते जी तिकीट टू फिनालेमुळे सेफ आहे आणि रेवा जी कॅप्टनमुळे सेफ आहे. उरलेल्या 5 सदस्यांमध्ये राकेश आणि विशालला शिक्षा भेटली होती त्यामुळे ते लोक नॉमिनेटेड आहे आणि उरलेले तिघं अनुश्री, दीपाली आणि राखी हे तिघं डायरेक्ट बिग बॉसने नॉमिनेट केलेत. असे 5 सदस्य या आठवड्यात नॉमिनेटेड आहे आणि आज रात्री 12 वाजता वोटिंग बंद होणार आहे. त्यामुळे घराबाहेर कोण जाईल हा खूप मोठा प्रश्न पडलाय. कारण राखी, दीपाली, अनुश्री, विशाल आणि राकेश या 5 जण पण चांगले खेळतात आहे आणि मागच्या 2 आठवड्यापासून प्रत्येकाचा गेम थोडा अप झालाय. त्यामुळे कोण घराबाहेर जायला हा खूप मोठा प्रश्न पडलाय. मला असं वाटतं राखी, दीपाली जाईल किंवा तुम्हाला असं वाटतं असं अनुश्री जायला पाहिजे, विशाल जायला पाहिजे किंवा कोण जायला पाहिजे. मी तुम्हाला वोट्स सांगतो, कोणाला किती वोट्स भेटले त्यावरून तुम्ही ठरवा कोण घराबाहेर जाईल, कोण घराबाहेर नाही जाणार. पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा. तर वोटिंगनुसार 5 नंबरवरती आहे राखी सावंत. राखी सावंतला कोणाच्या वोट्सची गरज नाही. तिला फक्त 1 वोट्स पाहिजे, ते म्हणजे बिग बॉस. बिग बॉसचं तिला वोट भेटलं तर ती घरामध्ये राहणार, नाही ती घराच्या बाहेर जाणार. पण राकेश सावंतचा गेम कसा आहे, पैशाचा बॉक्स येतो, तो ती उचलते, दुबईला निघून जाते, उंटावरती बसते, फेरे मारते, परत भारतामध्ये येते, काही ना काहीतरी शो करते, परत जाते. असं तिचा गेम आहे. त्यामुळे तिला घराबाहेर काढायचं का नाही हा बिग बॉसला एक प्रश्न पडला असेल. तर मनी बॉक्स जे आहे ते नंतर येणार अजून 3-4 दिवसानंतर. पण नॉमिनेशन आज होईल किंवा उद्या होईल, हा प्रॉब्लेम झालाय सगळा. त्यानंतर 5 नंबरवरती आहे दीपाली सय्यद. दीपाली सय्यद मागच्या 2 आठवड्यापासून खूप जास्त निगेटिव्ह दाखवण्यात आलेली आहे. आजच्या भागामध्ये तिचं तन्वीचं भांडण पण होणार आहे. 2 दिवसापूर्वी विशाल आणि अनुश्रीने पण तिला सांगितलं की तू फक्त टोळी ग्रुपसाठी खेळते, स्वतःसाठी काही सुद्धा गेम नाहीये, तू दिसत पण नाहीये, तू फक्त टोळी फॉर्म करण्यासाठी दिसली होती, घरामध्ये तुझी इन्व्हॉल्वमेंट नाही, टास्क खेळत नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये ती खूप निगेटिव्ह दिसलेली. 3 नंबरवरती आहे अनुश्री माने. अनुश्री माने खरंच डिझर्विंग आहे, ट्रॉफी जिंकू शकते. ती जर ट्रॉफी जिंकली तर लोकांना प्रॉब्लेम होणार नाही, कोणाला जास्त वाईट वाटणार नाही. अनुश्री खरंच खूप चांगली खेळते आणि काटा ग्रुप जर आज तुटला तर त्याचं सर्व श्रेय जाईल अनुश्रीला. कारण कालच्या भागामध्ये जे झाले त्यावरून मी तुम्हाला सांगू शकतो. 2 नंबरवरती आहे मास्टर माइंड विशाल. विशाल हा घरामध्ये आता हतबल झालेला आहे. तो घरामध्ये काहीच करू शकत नाही. कारण त्याला ना कोणता टास्क खेळायची परमिशन आहे, ना कशामध्ये पार्टिसिपेट होण्याची परमिशन आहे. तो फक्त घरामध्ये एक माणूस उभा आहे. हतबल झालाय तो पूर्ण. तो काहीच करू शकत नाही. 1 नंबरवरती आहे राकेश बापट. तुम्हाला प्रश्न पडला असेल की राकेश बापटचा काही गेम नाही, तो काही खेळत नाही, ना त्याच्या कशामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, ना काही स्ट्रॅटजी, तरी तो वाचला कसं काय? एवढं दिवस घरामध्ये करतोय काय तो? आणि तो सेफ का होतोय? हा तुमचा प्रश्न आहे ना? त्याचं उत्तर देतो मी. तुम्हाला कोणता भाऊ आहे? सक्का, सक्का, बारीक, छोटा, मोठा काय असेल ते. घरामध्ये जर 2 मुलं असतील ना, एक थोडा जास्त लाडका असतो, एक थोडा कमी लाडका असतो. मान्य आहे की दोन्ही मुलं सारखीच असतात आई-वडिलांना, पण एकाचे लाड थोडे जास्त होतात. तो राकेश बापट आहे घरामधला. बिग बॉस त्याचे लाड करतात. त्यासाठी बायस आहे, फेव्हरिझम असतं त्याच्याबद्दल. त्यांनी काही केलं तरी चालतं, बाकी कोणी केलं तर नाही चालत. ह्या सगळा विषय असतो. 1 नंबरला तो आहे. जर राखी आणि दीपाली सोडून घराबाहेर कोण गेलं, तर हा खूप मोठा शॉक असेल सर्वांसाठीच. कारण अनुश्री, विशाल आणि राकेश मोठी नावं आहे, त्यांचा फॅन बेस पण मोठा आहे आणि मध्ये आधी चांगले खेळतात ते. आणि वोटिंगनुसार एवढे जास्त वोट्स भेटले तरी सुद्धा जर घराबाहेर गेले तर खूप मोठा विषय होईल. तर मला असं वाटतं राखी किंवा दीपाली सय्यद घराबाहेर जाऊ शकते. राखीला घराबाहेर काढलं तर मनी बॉक्स कोण घेणार हा प्रश्न, आणि दीपालीला घराबाहेर काढलं तर तन्वीच्या विरोधात गेली म्हणून दीपालीला घराबाहेर काढलं असं लोक कमेंट्स करतील लगेच. सो तुम्हाला काय वाटतं, कोण घराबाहेर जायला पाहिजे, कोण घरामध्ये राहिलं पाहिजे? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.